बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। नमस्कार, मी पवन वाळेकर, सगळे पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो। धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल। काल रात्री काही घटना माझ्या ऑफिसच्या बाहेर घडल्या। जेव्हापासून मी बीजेपी मध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून तर फॉर्म नॉमिनेशन ज्या दिवशी मी भरला तेव्हापासून तर काल रात्रीपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांवरती आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर काही गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात आहेत आणि ते आपल्या अंबरनाथचे रहिवासी नसून पुणा, सोलापूर आणि आणखीन काही वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत। याच्या आधी पण अंबरनाथ मध्ये जे इलेक्शन लढल्यात गेलेले ते दहशत आणि गुंड प्रवृत्तीच्या जीवावरतीच इलेक्शन यांनी केलेले। जे माझे विरोधक आहेत ते काल रात्री 6 ते 7 गाड्या घेऊन माझ्या ऑफिसच्या बाहेर आले आणि त्यांनी 60 ते 70 जण त्यांनी ते माझ्या ऑफिसच्या बाहेर त्यांचे पोरं उभे होते। मग मी सीसीटीव्ही मध्ये बघितल्यावरती मी बाहेर गेलो तर मग मी त्यांच्याकडे मी गेलो। त्या टायमाला त्यातल्या एका पोरानी शिवी दिल्यामुळं माझे पोरं त्याच्या अंगावरती गेले। तर त्यामध्ये काय झालं नाही, सोडवासोडवी झाली, पण त्यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, पण तो डाव पोलिसांनी मोडून काढला। ते खोटा गुन्हा आहे म्हणून पोलिसांनी त्यांना सीसीटीव्ही माझी दाखवली, म्हणून माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल नाही झाला। पण हे बाहेरचे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे अंबरनाथ मध्ये काय करतात याचा तपास आपले पोलिसांनी करावा अशी माझी नम्र विनंती। क्रमांक 4 मधून मी अधिकृत बीजेपीचा उमेदवार आहे। माझे विरोधक आजपर्यंत दहशत आणि गुंडगर्दीच्या जीवावरतीच इलेक्शन त्यांनी लढवलेली आहे आणि हा डाव मी आणि माझे सहकारी बीजेपीचे सगळे सहकारी आम्ही मोडून काढू। आणि मोठा गुन्हा असा दाखल करत होते की मी त्या जो त्यांचा कार्यकर्ता किंवा त्यांचा जो गुंड आहे त्याला मी मारहाण केली असं म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला। साहेब त्याच्याबद्दल त्या व्हिडिओ पण अवेलेबल आहेत इंस्टाग्राम वरती की ते पोरं निखिल वाळेकर, राजू वाळेकर हे यांचे सोबत कंटिन्यू राहणारे पोरं आहेत आणि त्यांच्याकडे अशाच प्रकारचे पोरं असतात। त्याच बेसवरती ते लोक इलेक्शन किंवा नगरपालिकेवरती त्यांनी इतके वर्ष सत्ता गाजवलेली आहे दहशत आणि गुंडागर्दीच्या जीवावर। रात्री ज्या घटनेमध्ये गाड्या वापरल्या त्या गाड्यांचं जे बाहेरून गाड्या आलेल्या आहेत त्या गाड्यांचा नंबर MH12YS3617 स्विफ्ट गाडी आणि MH12UN9912 ही थार, ब्लॅक कलरची थार गाडी ही वापरण्यात आली होती।